तूप करायची सोपी आणि साधी पद्धत. लगेच मला तूप करायचं होतं. मग काय एक्स्ट्राचं दही उरलं होतं ना, म्हटलं चला आता याला ज्यूसच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया. लगेच मी त्याला ज्यूसच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं बरं का. आणि फिरवल्याच्या नंतर लगेच खूप सारा लोण्याचा गोळा आला होता. म्हटलं आता हे लोणी नाही का एका पातेल्यात काढून घ्यावं. लगेच मी ते लोणी पातेल्यात काढून घेतलं बरं का. आणि आम्हाला जायचं होतं पूजेसाठी. म्हटलं चला आता पूजेसाठी पण निघायचंय. आणि लगेच आम्ही निघलो होतो बरं का इथं पूजेसाठी. आणि मग काय जाताना लगेच म्हटलं चला एखादा ब्लॉग तरी घेऊन घेऊया. मग लगेच आम्ही पूजेला गेलो आणि गेल्याच्या नंतर इथं चालू झाली होती आमची पूजा. आणि मग काय महादेवाचा जप मस्त. देवाला एकच प्रार्थना होती की देवा माझं म्हणजे सर्व कामं व्यवस्थित चालू दे. आणि मग काय इथं येताना इथं पाईपलाईनीचं पाणी चालू होतं बरं का. आणि मग त्या पाण्यामधून आम्ही आलो होतो. आणि लगेच आम्हाला जायचं होतं झोका खेळायला. पंचमी पण होती हां. मग काय आम्ही सगळ्या मैत्रिणी निघलो होतो झोका खेळायसाठी बरं का. आणि इथं काय झोका खेळायला लागल्याबरोबरच मी लगेच खाली आपटले. आणि मग काय आम्हाला दोघी जणींना त्या आईने झोका दिला बरं का. आणि आम्ही दोघी मैत्रिणी लागलो होतो झोका खेळायला. आणि माझ्या मनात तर एक डाऊट होता, बाबा पडल्याच्या नंतर या दगडावर जर कधी पडलं ना इथून काहीच खरं नाही. पण आम्ही काही पडलो नाही बरं का दोघी पण. आणि लगेच मस्त आम्ही व्यवस्थित झोका वगैरे खेळला बरं का. आणि झोका खेळायच्या नंतर म्हटलं चला आता घरी जायचंय. आणि मग लगेच जाताना परत इथं एक झोका लागला होता बरं का आम्हाला. मग हा झोका पण आमचा दोघींचा खूपच चढला होता. ह्या दुसऱ्या ताई होत्या शेजारच्या. आणि काय माझ्या बाळाचा ब्लॉग काढायला मला टाईमच भेटला नाही. मग मस्त संध्याकाळी मेकअप वगैरे करून ब्लॉग काढला बरं का.